बारामतीत पुन्हा एकदा हायवा गाडीने घेतला बळी. अंदाजे 70 वय असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला चिरडले. बारामती शहरातील फलटण चौकामध्ये एका हायवा गाडीने वयोवृद्ध व्यक्तीला चिरडले. यामध्ये या वयोवृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मारुती उमाजी पारसे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातामुळे बारामतीकरांचा आक्रोश पाहायला मिळाला. बारामतीकरांनी 1 तास या चौकामध्ये रस्ता रोको करत आंदोलन केले. यामुळे बारामतीत सातत्याने अपघात होत असल्याची मालिका सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 2 महिन्यापूर्वीच हायवा गाडीने एका व्यक्तीसह 2 चिमुरड्या मुलींचा बळी घेतला होता. यानंतर आज वयोवृद्धांचा हायवा गाडीने बळी घेतला आहे. पोलीस प्रशासनाने बारामती शहरामध्ये दिवसा हायवा गाडीला बंदी घातली होती. मात्र पुन्हा हायवा गाड्या बेशिस्तपणाने शहरामध्ये सुरू झाल्या. पोलीस प्रशासनाने हायवा गाडी आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. यामध्ये बारामतीकरांनी पुन्हा एकदा बारामती शहरामध्ये दिवसा अवजड वाहतुकीला बंदी करण्याची मागणी केली आहे. महिन्यापासून बारामतीमध्ये या हायवा आणि डंपरच्या जो उच्चाद मांडलेला आहे ह्याच्या विरोधामध्ये सर्वसामान्य बारामतीकरांचा प्रत्येक वेळेस रोष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. पाठीमागे ज्या वेळेस तिथं त्या महात्मा फुले चौकात ऍक्सिडेंट झाल्यानंतर बारामती प्रशासनाने या हायवा आणि डंपरला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी घातली होती. ती बंदी काय इथल्या राजकीय लांडग्यांनी दंडदांडग्यांनी ज्यांनी त्या हायवाच्या आणि डंपरवाल्यांच्या मलिदेवर एकत्रित जाऊन आपलं राजकीय वजन वापरून ती बंदी उठवली आणि बारामती प्रशासनाने 12 ते 4 या वेळेस त्यांना मान्यता दिली. त्या बंदी उठवल्यानंतर 4 ते 5 बारामतीकरांचा जीव गेलेला आहे. आज या ठिकाणी एक फुकाट बारामतीकर मेलेला आहे. जोपर्यंत बारामतीकर प्रशासन ती पुन्हा बंदी करत नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही. दर वेळेस आम्ही बारामतीकरांनी आंदोलन करायचं. तुम्ही काय करायचं, 9 लाखाचा भिगवण रोडला, 6 लाखाचा इंदापूर रोडला हे बनवताय स्पीड ब्रेकर. 6 लाखाचा 9 लाखाचा. मी कालच सोशल मीडियात एक पोस्ट टाकली होती की सिटीएन चौकातला जो स्पीड ब्रेकर बनवला होता 9 लाखाचा तो उकाडलाय, एका महिन्यात उकाडलाय. आणि स्वतः या जिल्ह्याच्या पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बी बघितलाय. मग हे कुणासाठी चाललंय? हा विकास सर्वसामान्यांसाठी आहे का? इथं सर्वसामान्य माणूस फुकाट मरतोय. म्हणून तर मी अंतविधीचं साहित्य बारामती प्रशासनाला मोफत दिल. तर तुम्ही फुकाट आम्हाला मारताय, याला जबाबदार कोण आहे? कोण त्यांच्या घरात? त्या माणसाच्या लेकरा बाळाचं काय होणार? आता आम्ही येणार, आंदोलन करणार, बारामतीकर येणार, रस्ता रोको करणार, प्रशासन येणार आणि काहीतरी आपलं सांगणार. बंदी उठवली का? RTO, बारामती प्रशासन आणि बारामती पोलीस स्टेशन यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे अपघात नाही, हा मर्डर आहे. बारामती प्रशासनाने केलेला मर्डर. आणि हा मर्डर तुम्ही फुकाट आम्हाला मारताय. याचा करावा एवढा निषेध, धिक्कार कमी आहे. गेल्या काही दिवसापासून या बारामती शहर आणि परिसरामध्ये या हायवेवाल्यांनी डंपरवाल्यांनी एवढा उच्चाद मानलाय की आमच्या बारामतीकरांचा अक्षरशः जगणं मुश्किल करून टाकलंय. अहो, निष्पाप लोकांची बळी घेताय तुम्ही. लहान लेकरं समजाना, वयोवृद्ध करा, महिला कळाना. तुमचं चाललंय काय? अहो, इथं ज्यावेळेस गेल्या वेळेस इथं त्या तांदूवाडीमध्ये ऍक्सिडेंट झाला, आपल्या महात्मा फुले चौकात ऍक्सिडेंट झाला, आता इथं झाला, हा 3रा झाला. आम्ही यायचं, आम्ही दरवेळेस आंदोलन करायची आणि तुम्ही तात्पुरती कारवाई करायची. हे किती दिवस चालणार आहे आणि कशासाठी हे चालणार आहे? आमचं एक स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला जर असेच बारामतीकर मारायचे असतील तर तुम्ही तुमचं प्रशासन तुम्हाला लकला. पण इथून पुढे ह्या गोष्टी आम्ही बारामतीकर खपवून घेणार नाही आणि तुम्हाला कायमची बंदी या हायवेवाल्यावर घालवायच लागेल.